तुम्ही बलिदान नका देऊ पट्ट्या हो, कमीत कमी विधान भवनात आरक्षणाची बाजू तरी भक्कमपणे मांडा। आणि जर तुम्ही मांडत नसाल तर आम्हाला शंका आहे, तुमचं रक्त मराठ्याचं आहे की नाही आम्हाला शंका आहे, शंका। पिढ्यानपिढ्या मराठ्यांच्या लोकांनी तुम्हाला मोठं करण्याचं काम केलं आणि तुम्ही मराठ्यांच्या बाबतीत तोंडातून एक शब्द करायला तयार नाही। 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केलं, आरक्षणाच्या बाबतीत एक शब्द उच्चारला नाही। आरक्षण देऊन मराठ्यांना न्याय शरद पवारांना 50 वर्षात देता आला नाही। नुसतं मराठ्यांच्या मताचा वापर करून घेतला आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवली। अनेक पक्षांनी मराठ्यांचं मातेरं करण्याचं काम केलं। महाराष्ट्र राज्यातील सगळेच पक्ष उभे करण्यामध्ये आणि महाराष्ट्रातील सगळेच पक्ष चालवण्यामध्ये या महाराष्ट्रातील मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे। म्हणून महाराष्ट्रातले सगळे पक्ष आज उभे आहेत। कोणत्याही पक्षातला मराठा समाज बाजूला काढा, त्या पक्षाचं अस्तित्व या महाराष्ट्रात शून्य झाल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी पक्ष मराठ्यांनी मोठा केला, काँग्रेस पक्ष मराठ्यांनी महाराष्ट्रात मोठा केला, शिवसेना पक्ष महाराष्ट्रात मराठ्यांनी मोठा केला, भाजपा पक्ष महाराष्ट्रात मराठ्यांनी मोठा केला, मनसे नावाचा पक्ष महाराष्ट्रात मराठ्यांच्या पोरांनी मोठा केला। उरले सुरले ते आता गुलाबी झेंड्यावाला आलंय, केसीआर BRS, राहिलेली पोरं त्याच्यातही चालले। म्हणजे महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या, महाराष्ट्रात विरोधी पक्षात राहणाऱ्या सगळ्याच पक्षाला मोठं करण्याचं काम मराठ्यांनी केलं। हे नुसते पक्ष सांगितले मी, गटन तट कितीकच आहेत। आणि याच सगळ्या पुढाऱ्यांनी गोरगरीब सर्वसामान्य मराठ्यांच्या पोरांच्या भावना जाणून न घेता यांच्या पाठीमागे कधीच उभे राहिले नाही। शरद पवारांनी 50 वर्षात मराठ्यांसाठी काहीच केलं नाही। दुसरे पवार, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, जबाबदार पदावर आहे, आरक्षणाचा लढा पेटलेला आहे। एकही शब्द आरक्षणाच्या बाबतीत काढत नाही, उलट त्यांच्याच पक्षाच्या ओबीसीच्या नेत्याला मराठा बांधवाच्या आणि समाजाच्या विरोधात फिरण्याकरता बळ देण्याचं काम करतात। ते अजित पवार सुद्धा मराठ्याच्या बाजूने उभे नाही। तिसरा पक्ष शिंदे गट, त्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे। विशेष म्हणजे मराठा आहे, ते सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत रोखठोक भूमिका घ्यायला तयार नाही। उलट त्यांच्याच काही कार्यकर्त्यांना ते समाजात पाठवतायत आणि त्या कार्यकर्त्यांना म्हणायला लावतायत आम्ही 96 कुडी आहे, आम्हाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण नको। चौथा पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांच्याबद्दल तर काय बोलावं। नागपूरचे देवेंद्र मामा हे तर मराठ्यांचे आशे विरोधक होऊन बसले, पण मामा वर्षानुवर्ष तुमच्या पक्षाला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मोठं केलं, हे सुद्धा विसरू नका। वर्षानुवर्ष तुम्ही आमच्या मताचा वापर करून घेतला। तुमचे गुरु दिल्लीतले दाढीवाले बाबा ज्यावेळी 2014ला महाराष्ट्रात पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने फिरू लागले, त्यांची लाट आली होती तेव्हा लाट, त्यावेळी ते म्हणत होते भाई और बहनो, सगळ्या मराठा बांधवांना हिंदू म्हणून एकत्र करण्याचं काम त्यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये केलं। हिंदू धर्म खतरे में है, हिंदू जागो हिंदू जगाओ, हर हर मोदी घर घर मोदी, नमो 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 नमो, शिव छत्रपतीचा आशीर्वाद, चला देऊ मोदीला साथ, या घोषणा तुम्ही केल्या। तुमच्या घोषणेवर हिंदू म्हणून, जय श्रीराम म्हणून, भगव्याचे समर्थक म्हणून
महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि तुमचं सरकार या महाराष्ट्रात निवडून दिलं। पण तुम्हाला निवडून येताना महाराष्ट्रातले सगळे मराठे हिंदू होते आणि गोरगरीब मराठ्यांची पोरं आरक्षणासाठी आत्महत्या करू लागली, तर आता आम्ही हिंदू नाहीत का हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्पष्ट केलं पाहिजे। फक्त आमच्या मताचा वापर करता तुम्ही आणि आमची पोरं मरायला लागली तर आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं। अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या योद्ध्यानं आत्महत्या केली तरी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही। त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील, देविदासजी वोडजे सर, विनायकजी मेटे साहेब, संजयजी सावंत, मराठा समाजाच्या अनेक योद्ध्यांनी समाजाची जागृती करण्याचं काम केलं, समाजाला एकसंघ करण्याचं काम केलं। आरक्षण मराठ्यांना मिळावं यासाठी हयातभर झटत राहिले। म्हणून तर मराठा आरक्षणाच्या मीटिंगला जाताना मेटे साहेबांचं अपघाती निधन झालं। अरे आमची माणसं आरक्षणासाठी योद्धे जीवाचं रान करत होते, त्यांचं आयुष्य संपलं पण तरी आमच्या मराठ्यांना न्याय मिळाला नाही। मराठा आरक्षणाचं घोंगडं तसंच भिजत राहिलं। अनेक वर्षाचा काळ मध्ये गेला आणि मध्ये याच शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली। या घटनेनं संपूर्ण देश हलवून गेला होता। कोपर्डीतल्या श्रद्धा बबनराव सुद्रिक नावाच्या ताईवरती काही नराधमांनी अन्याय अत्याचार आणि बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आरोपीला अटकही करण्यात आली आणि याच घटनेचं दुःख आणि याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विखुरलेला लाखो मराठा एकत्र आला आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या मराठ्यांनी मोर्चे काढले। घटनेचं दुःख व्यक्त करायचं होतं म्हणून मराठ्यांनी मोर्चे काढले शांततेच्या मार्गानं। कुणालाही बोलायचं नाही, कोणत्याही घोषणा करायच्या नाही, फक्त एकजूट दाखवून निषेध करायचा। म्हणून त्या मोर्चाला नाव दिलं मराठा क्रांती मूक मोर्चा। लाखो मराठे एकत्र जमले। मोर्चात अनेक मागण्या मराठ्यांच्या होत्या, पण दोन मुख्य मागण्या। मागणी क्रमांक 1, कोपर्डीतील श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। आणि मागणी क्रमांक 2, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी। कोपर्डीतल्या श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली, सरकारनं त्यांना फाशी दिली नाही, जेलमध्ये पोहोचवण्याचं काम केलं। अरे बलात्काराला फाशी द्यायला सरकारला लाज वाटली की काय, म्हणून पोहोचवण्याचं काम सरकारने केलं। सरकारला लाज नाही वाटली, अखेर त्या बलात्कार करणाऱ्या बलात्काराला लाज वाटली आणि त्यानं स्वतः लाज वाटली म्हणून जेलमध्ये स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आणि सरकारला सुद्धा लाजवेल असं कृत्य घडलं। मागणी क्रमांक 2, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं। मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तत्कालीन सरकारनं मराठ्यांना फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं आणि मराठ्यांचे लाखोचे मूक मोर्चे काही दलाल समन्वयकांनी, आपल्या समाजात जन्मलेल्या दलालांनी सरकार दरबारी मॅनेज होऊन मोडीत काढण्याचं काम केलं। लाखोच्या संख्येने जमलेल्या सकल मराठा समाज बांधवाच्या मोर्चाचा तीळ मात्र फायदा झाला नाही। आंदोलन थोडंसं शांत झालं, पण थांबतील ते मराठे कसले। मराठ्यांनी पुन्हा एकजूट करायला सुरुवात केली। एकजूट आता विखरू द्यायची नाही, आता मराठ्यांनो थांबायचं नाही म्हणून मराठे पुन्हा एकदा एकवटले आणि पुन्हा मोर्चा निघाला। मराठा क्रांती ठोक मोर्चा या नावाने
ठोक मोर्चा हा नावाला ठोक मोर्चा होता, पण कुठल्याही ठोक मोर्चात कोणत्याही जिल्ह्यात मराठ्याच्या कोणत्याही पोरानं हातात काठी घेतली नाही, हातात दगड घेतले नाही, हातात काडी पिटी घेतली नाही आणि शांततेच्या मार्गाने मराठ्यांनी मोर्चे काढले। अरे मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे, मराठा समाज हा शांतता प्रिय आहे, मराठा समाज हा संयमी आहे, मराठा समाज हा घटना मानणारा आहे, मराठा समाज हा संविधान मानणारा आहे। म्हणून मराठ्यांनी आतापर्यंत 58 मूक मोर्चे लाखोच्या संख्येने जमून काढले, पण एखादा वाईट शब्द मराठे कुणाला बोलले नाही। लाखो मराठे जमले, पण लाखो मराठ्यांच्या गर्दीतून ॲम्ब्युलन्स गाडी एका मिनिटात बाहेर पडत होती। ही शिस्त मराठ्यांनी जगाला दाखवून दिली आणि मराठा समाज हा शिस्तबद्ध आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं। खरं मराठा समाज हा घटना मानतो, कारण आमच्या बाबासाहेबांनी आमची घटना लिहिताना स्पष्टपणे लिहिलंय की भारताची राज्य घटना लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं। आमच्या बाबासाहेबांनी आमच्या शिवरायांना आदर्श मानून जर घटना लिहिली असेल तर या मराठ्यांची पोरं त्या घटनेचा आदर सन्मान करणार। आम्हाला कुणी घटना शिकू नका, बाबासाहेबाला आम्ही आमचा बाप मानतो आणि छत्रपतींना आम्ही आमच्या बापाचा बाप म्हणजे आजोबा मानतो, हे सुद्धा विसरू नका। कारण आमच्या बाबासाहेबांनी कोणत्याही पत्राची सुरुवात करताना मजकूर लिहायचे जय शिवराय, आणि त्याच बाबासाहेबांचा विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील तमाम त्याच शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील तमाम जनता 18 पगड जातीचे लोक मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। हा शिवछत्रपतीचा ज्वलंत विचार आजही या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, हे सुद्धा विसरता कामा नये।